एक कंजूस माणूस होता. त्याने आयुष्यभर अत्यंत काटकसरीने राहून खूप मोठी संपत्ती जमवली, पण त्या पैशाचा उपयोग त्याने कधीच समाजासाठी केला नाही, कुटुंबासाठी केला नाही, अगदी स्वतःसाठीही केला नाही. त्याचे एकच ध्येय होते, जास्तीत जास्त पैसा कमवणे आणि साठवणे. हळूहळू तो म्हातारा झाला तेव्हा त्याला जाणवू लागले, आता एवढ्या पैशाचं मी काय करू. तो दिवसरात्र याच विचाराने चिंतेत राहू लागला की इतका पैसा शेवटी खर्च कुठे करायचा. एक दिवस त्याच्या आयुष्याची शेवटची वेळ आली. यमदूत त्याला घेण्यासाठी आले. तेव्हा त्या कंजूस माणसाने विनवणी केली, कृपा करून मला थोडा वेळ अजून द्या. यमदूत तयार झाले नाहीत. मग तो म्हणाला, मला फक्त एक दिवस द्या. त्याच्या बदल्यात मी माझ्या आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीपैकी अर्धी संपत्ती तुम्हाला देईन. तरीही यमदूत मानले नाहीत. ते म्हणाले, तुझ्याकडे आता फक्त शेवटची 10 मिनिटे उरली आहेत. निराश झालेल्या त्या माणसाने कागदाचा एक तुकडा घेतला आणि त्यावर लिहिले, मी माझं संपूर्ण आयुष्य फक्त पैसा कमवण्यासाठी घालवलं, पण त्या पैशाच्या बदल्यात मला आयुष्याचा एक दिवसही विकत घेता आला नाही. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, आयुष्यभर फक्त पैसा कमवण्याच्या मागे धावू नका. आयुष्य खूप मौल्यवान आहे. त्याचा प्रत्येक क्षण मनापासून जगा, कारण कोणत्या क्षणी ही दुनिया सोडून जावं लागेल हे कोणालाच माहीत नसतं. ही एक फक्त गोष्ट नाही, तर अनेक लोकांच्या आयुष्याचं वास्तव आहे. म्हणून आयुष्यभर भरपूर पैसा कमवा, पण त्या पैशाचा आनंदही घ्या. तो पैसा स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजाच्या हितासाठी खर्च करा. कारण खरी श्रीमंती फक्त पैसा साठवण्यात नसते, तर तो योग्य ठिकाणी वापरण्यात असते. श्री स्वामी समर्थ.